नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये 3 नोव्हेंबर राष्ट्रीय गृहिणी दिवस तो कसा साजरा करायचा याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आपली आई, पत्नी किंवा बहीण असो, जी दिवसभर घराची काळजी घेते, तिला इंग्रजीत होममेकर असे म्हणतात. त्यांची मेहनत आणि त्यागामुळे आपले घर चालते. म्हणून त्यांच्या सर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी एक संपूर्ण दिवस त्यांना समर्पित केला जातो. आपल्या सर्वांच्या कुटुंबात नक्कीच एक सदस्य आहे जो आपले जीवन सोपे करतो. वेळेवर स्वयंपाक करणे, घराची साफसफाई करणे, लहान मुलांची काळजी घेणे आणि यासोबतच घरातील इतर कामेही पूर्ण करणे, याच व्यक्तीला गृहनिर्माता असे सुद्धा म्हणतात. ज्याच्याशिवाय घर व्यवस्थितपणे चालत नाही. आज 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय गृहिणी दिन किंवा गृहिणी दिवस दरवर्षी त्या लोकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, जे आपली आणि घराची काळजी घेतात. घरातील सर्व कामे करणाऱ्या, मुलांची काळजी घेणाऱ्या आणि दैनंदिन वैयक्तिक कामे करणाऱ्या लाखो मेहनती माता आणि पत्नीचा हा दिवस सन्मान करतो. राष्ट्रीय गृहिणी दिनाचा इतिहास काय आहे? गृहिणी किंवा गृहिणी ही अशी व्यक्ती असते जी घरातील इतर सदस्य कामासाठी बाहेर असताना घराची काळजी घेण्याची जबाबदारी घेतात. या दिवसाचे नाव गृहिणी असू शकते, परंतु ते फक्त पत्नी किंवा आईपुरतेच मर्यादित नाही. आजच्या आधुनिक युगात घराची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जाऊ शकतो. मग तो पुरुष असो, आपले आई वडील किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य असो. पण सहसा स्त्रिया म्हणजेच माता किंवा पत्नी हे काम करतात. गृहिणी दिन पहिल्यांदा कधी साजरा झाला हे स्पष्ट नाही, पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की हा दिवस प्रथम एका गृहिणीने साजरा केला होता, ज्यांना असे वाटले की रात्रंदिवस काम करूनही तिच्या योगदानाचे कौतुक केले जात नाही. हा दिवस इतर विशेष दिवसाइतका लोकप्रिय नसला तरी तो साजरा करायला हवा. राष्ट्रीय गृहिणी दिन कसा साजरा करायचा? हा दिवस खास बनवण्याचे अनेक मार्ग असू शकतात. आपल्या आईला, पत्नीला किंवा घराची काळजी घेणाऱ्याला विशेष आणि प्रिय वाटावा म्हणून हा दिवस साजरा केला पाहिजे. त्यांची सर्व कामे एक किंवा काही दिवसासाठी करा, जसे की स्वयंपाक करणे, घर साफ करणे, मुलांची काळजी घेणे इत्यादी. याशिवाय तुम्ही त्यांना लंच किंवा डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता, त्यांना चित्रपट दाखवू शकता, त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊ शकता किंवा त्यांना खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता. गृहिणी दिवस आहे काय? राष्ट्रीय गृहिणी दिन किंवा गृहिणी दिन दरवर्षी 3 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. ज्यांनी आपली घरे चालू ठेवली आहेत अशा लोकांचा सन्मान आणि कौतुक केले जाते. त्यांची मेहनत आणि बलिदान हेच आमची घरे रुळावर ठेवतात. त्यामुळे त्यांच्या सर्व योगदानाच्या कौतुकासाठी हा संपूर्ण दिवस समर्पित करणे योग्य आहे. सुतो वा सुतपुत्रो वा यो वा को वा भव्याम्यहं दैवायत्य कुले जन्ममदायत्यं तु परुषम. माझे मत असे आहे की कुठल्याही कुळात, कितीही चांगल्या वाईट कुटुंबात अनेक पद्धतीचे संस्कार घेऊन जन्माला आलेली मुले स्वतःच्या गुणांनी सिद्ध करतात. चांगल्या कुटुंबाचे अस्तित्व आणि संस्कार हे माणसाच्या जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असतात, पण त्याचे कर्म हे संपूर्णपणे संस्कारावर नाही तर त्यांच्या अंतर्गत चांगुलपणावर आणि स्वभावावर अवलंबून असते. मला असे वाटते की मुलांच्या संस्कारात इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी अंतर्भूत असतात की केवळ एकच व्यक्ती, एकच माणूस असे संपूर्णपणे संस्कार करण्यासाठी जबाबदार नसतो. वरील प्रश्नातले गृहीतक असे आहे की संपूर्ण वेळ गृहिणी असणारी स्त्री कदाचित मुलांना अधिक संस्कार आणि चांगली वागण्या बोलण्याची रीत समजावून सांगत असेल, आणि हे खरे असूही शकेल. पण
मुले घडायला किंवा बिघडायला केवळ आईचे संस्कार कारणीभूत नसतात, त्यात कुटुंबाची रचना कारणीभूत असते. भावंडे, इतर नातेवाईक किंवा शेजारी अशी आजूबाजूला दिसणारी माणसे, शिक्षक, मित्रमैत्रिणी असे सगळे त्याला जबाबदार असतात. आणि मुख्य म्हणजे बाळाचे बाबा देखील यात सहभागी असतात. मुले जितकी आईमुळे बिघडतात तितकीच बाबामुळे देखील अफेक्ट होतातच. आपण संस्कार करताना बाबांना का गृहीत धरत नाही, हे मला न पडलेले कोडे आहे. पारंपरिक कुटुंब रचनेत बाबा घराच्या बाहेर असतात हे गृहीत धरले असेल तरीही मग याचा अर्थ बाबांना मुलांचे पालनपोषण करण्यातून सुट्टी असते असे नाही तर नाही ना. केवळ पैसे कमावून आणणे हेच घरातील पुरुषांचे कार्य असते असे नाही. असे गृहीत धरले तर ह्या गृहीतकात पुरुषांनाही अपमानित करण्यात येत आहे. मुलांना वळण लावणे, त्यांच्यावर संस्कार करणे, या सगळ्या गोष्टी करणे हे जसे आईचे कर्तव्य आहे तसे ते बाबांचेही कर्तव्य असते. तसेच आजच्या काळात पारंपरिक पद्धतीने रचना असलेले कुटुंब असेलच असे नाही. एखाद्या ठिकाणी मुलांना लहानाचे मोठे करणारे केवळ बाबा असतात, एखाद्या वेळेला मोठी भावंडे असतात किंवा इतर घरातील नातेवाईक असतात. अशा घरातली मुले केवळ आई नाही म्हणून वाईट संस्काराची किंवा चांगल्या वळणाची निघत नाही तर असे तर नाही ना. शिवाय असेही असते की काही गोष्टी आपण आई बाबा दोघांव्यतिरिक्त इतर लोकांकडून शिकतो. आजी आजोबा हे आई बाबा पाठोपाठ संस्कार करायला सर्वोत्तम कामगिरी करतात. ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांनी आपल्या मुलांना मोठे करणे योग्य वाटते. किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रकारच्या माणसाकडून देखील आपल्याला काय वागावे, कसे वागावे ह्याचे धडे मिळत असतात. इंग्रजीमध्ये इट टेक्स अ व्हिलेज टू राईज अ किड. एखादे लहान मूल मोठे करायला एका गावाइतक्या माणसांची मदत लागते असे म्हणतात. तू घरात नसशील तर मुले चांगले वागायला शिकणार नाहीत. असे आत्ताच्या काळात ज्या स्त्रियांना आपले करिअर करायचे असेल त्यांना बोलून दाखवणे योग्य ठरणार नाही. शिवाय लहानपणापासून जर आपण आपल्या आईला एखाद्या कामावर लक्ष देताना, ते काम करताना पाहिले असेल तर आपल्यावरही तसे संस्कार होतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मुले आईचे अगदी मनापासून कळत न कळत अनुकरण करत असतील तर काम करताना आईची एकाग्रता, वेळ पाहून कामे एकत्र साधण्याची हातोटी, कामानिमित्त 4 माणसांना जोडून ठेवण्याचे कसब ह्या गोष्टी देखील शिकतीलच की. शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील असे आणि इतर विविध प्रकारचे करिअर करणाऱ्या स्त्रिया आपल्या मुलांना चांगले संस्कार तर देऊच शकतात, शिवाय बाहेरच्या जगात उपयोगी पडणारी 4 चांगली स्किल किंवा कौशल्य देखील शिकवू शकतात. तस्मात ज्या स्त्रियांना काम, करिअर आणि मुले सांभाळायचे आहेत त्यांना तसे करू देत. आणि ज्या स्त्रियांना स्वतःहून आपला वेळ घरात घालवायचा आहे, मुलांना द्यावायचं आहे, त्यांच्यातही काहीही कमतरता नाही. दोन्ही व्यवस्था आणि पद्धतीचे आपले फायदे आणि तोटे आहेत. पण तू बाहेर काम करतेस म्हणून तुझी मुले कमी संस्कारी आणि कमी वळणाची असतील असे एखाद्या बाईला म्हणून तिला अपराधी भावना देणे हे सपशेल चूक आहे असे मला वाटते. म्हणून केवळ संपूर्ण वेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रीच्याच घरातील मुले अधिक संस्कारी आणि चांगल्या वळणावर लागतात असे मला वाटत नाही. आज राष्ट्रीय गृहिणी दिवस 3 नोव्हेंबर. राष्ट्रीय गृहिणी दिवसाच्या सर्व गृहिणींना मनपूर्वक शुभेच्छा. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.